आमदार नितीन राऊत यांच्या आज वाढदिवसानिमित्ताने हजारोच्या संख्येने लोक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा करण्यात आल्या आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाचे हात सुद्धा मजबूत करण्याचं काम चालू आहे। आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे, आज त्यांनी नितीन राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे आणि थेट आपल्याकडे जुळलेले काय सांगितलं सर, आपला परिचय सांगा। माझे नाव महेंद्र भांगे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार उत्तर नागपूरचे अध्यक्ष आहे। आज आमचे माननीय नितीन राऊत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्याकरिता आलेलो आहोत। नितीन राऊत साहेबांना सुखी समृद्ध आणि निरोगी असं आयुष्य लाभो, आणखी राजकीय वाटचाल त्यांची उत्तरोत्तर सामोर हीच आमची शुभेच्छा आहे। कारण की माननीय नितीन राऊत साहेबांनी उत्तर नागपूरमध्ये इतका विकास केलेला आहे की आमच्याकडे हॉस्पिटल नव्हता, हॉस्पिटल आला आहे, कन्व्हेन्शन सेंटर नव्हता, कन्व्हेन्शन सेंटर आलेला आहे, गार्डन्स बनलेले आहेत, खूप म्हणजे काही जे विकासाचे कामं आहेत ते आमच्या उत्तर नागपूरमध्ये झालेले आहेत। जेव्हापासून नितीन राऊत साहेब आले, आम्ही उत्तर नागपूरला पहिले आधी कोणी येत नव्हतं, उत्तर नागपूरला येत नव्हतं म्हणून लोक भेट होते, पण आता उत्तर नागपूरला रात्रभर भी कोणी आला तरी त्याला काही भीतीची आवश्यकता नाही। इथं सर्व सुशिक्षित आणि सर्व चांगले लोक राहतात आणि त्या निमित्तानं नितीन राऊत साहेबांना वारंवार लोक निवडून देतात, कारण की त्यांचं काम, त्यांची जे परंपरा आहे, जे बौद्धिक आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ते चालवतात, प्रत्येक आंदोलनामध्ये ते सहभाग होतात न बुद्धांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी म्हणून हे आमची आवाज विधानसभेपर्यंत नेतात। म्हणून यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देण्याकरिता आम्ही सर्व लोक इथे आलेलो आहोत। आज कार्यकर्ते आले आहे आणि वेगवेगळ्या संघटन सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे। नितीन राऊत यांच्या कारकिर्दीचा कुठे आढावा घेताना त्यांना शुभेच्छा देण्यात, तुम्ही काय सांगणार आहे? कारकिर्दी त्यांची खूप चांगली राहिलेली आहे। जेव्हापासून ते निवडून आलेले आहेत, चांगले कामं करून राहिले, लोकांसाठी कामं करून राहिले। त्यांच्या ऑफिसमध्ये कोणीही आला तरी त्यांना ते निराश करत नाही किंवा त्यांचे कामं करण्यासाठी ते तत्पर राहतात न प्रत्येक संघटनेला ते सोबत घेऊन आमचा सन्मान करून, लोकांचा सन्मान करून बौद्धिक तरीकेने ते सर्वांची सेवा करतात। लॉकडाऊनमध्ये त्यांनी 30 दिवस सर्वांच्या घरपर्यंत जेवण पोहोचवलेलं आहे। अशा पद्धतीने ते काम करतात। त्यांना जनतेची एकदम फिकर राहते की माझी जनता उपाशी राहिली नाही पाहिजे, कारण की लॉकडाऊनमध्ये लोक कामाला जाऊ शकत नव्हते, पण नितीन राऊत साहेबांनी आपला एक किचन बनवून सर्वांना जेवण देण्याचं काम केलं। अशा पद्धतीने ते काम करतात। त्यांनी इथं इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर बनवलेलं आहे, खूप हॉल झालेले आहेत, आमच्याकडे गार्डन्स चांगले झालेले आहेत। अशा पद्धतीने ते काम करतात, विकासाचे काम जास्त करतात आणि सामाजिक दायित्व ठेवून समोर वाढतात। गवईचं पूर्ण नाव काय आहे ना जे उचलण्याचं काम करण्यात आलं आहे। याच्यावर काँग्रेस पक्ष आणि वेगवेगळ्या संघटनेचे सुद्धा त्याच्यावर विरोध करत आहे। आपण काँग्रेस पक्षामध्ये आहात, तुमचं काय सांगणं आहे त्याच्यावर? आमचं असं सांगणं आहे की जे आपला देशाचं सर्वोच्च न्यायालय आहे तो आज सुरक्षित नाही। जेव्हापासून 2012 पासून BJPची सत्ता आलेली आहे, त्यांचे लोक माजून गेलेले आहे। जातीवादी धर्म कर्मकांड त्यांच्यामुळे ते लोक कोणावरही अन्याय अत्याचार करतात। अन्याय अत्याचार केल्यावर BJPचे लोक त्यांना वाचवतात। ह्याच ठिकाणी अगर दुसरा कोणी समाजाचा राहता तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे होती, पण आमच्या जज साहेबांना मोठं मान करून त्याला सोडायची परमिशन दिली, परंतु तो घरी गेल्यावरही आमच्या जज साहेबाच्या विरोधामध्ये बोलला आणि कर्मकांड आणि अंधविश्वास देशामध्ये पसरवण्याचं काम हे लोक करत आहेत। त्यामुळे देश मागे जात आहे। अशा लोकांचे जे बोलबच्चन आहेत ते असे लोक समोर वाढून राहिले, कारण की यांना देशासोबत संविधानासोबत काय घेणं देणं नाही। हे आपल्या धर्मासाठी हे लोक काम करतात, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। कारण की जे CGI आहे, जज आहेत, ते जजाचा अपमान म्हणलं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या देशाच्या सर्व पदाचा अपमान आहे।
अशा तरीकेनं अपमान करण्यावाल्याचा आम्ही निषेध करतो। त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट तहत गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला देशद्रोहीची कलम लागली पाहिजे आणि त्याला एक उग्र कैदची सजा झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। कारण की तो असंवैधानिक काम करते। लोकशाहीमध्ये संविधानिक देशामध्ये हे असं काही चालणार नाही। कारण की एवढ्या मोठ्या माणसावर अगर ते लोक असं करू शकतात तर मग आमचे गरीब लोक गाव खेड्यामध्ये आहेत, आमचे गरीब लोक जे 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 SC ST OBC बहुजन आहेत त्यांच्यावर बी असा अन्याय होत असेल पण ते रिपोर्ट देत नाही, तिथलं तिथं दाबण्यात येते। कारण की आता आपल्याला एक सबूत मिळून गेला की एवढ्या मोठ्या माणसावर लोक असे करू शकतात। तर गाव खेड्यामध्ये बी अन्याय अत्याचार करण्याकरिता ते प्रबल आहेत। कारण की त्यांना पाठबळ आहे BJPचा। आम्ही याचा निषेध करतो। प्रकार घडलेला आहे त्यांचा सुद्धा विरोध आज यांनी भांगे साहेबांनी केला आहे। कारण की याप्रमाणे एक उच्च पदावर असलेला चीफ जस्टिस हा सुरक्षित नाही आहे, म्हणून आम्ही सुद्धा